मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की अक्षय हा अण्णासाहेबांना शोधत असतो. तो लोकांना विचारत असतो की या व्यक्तीला कुठे पाहिलंय का, पण कोणीही अण्णासाहेबांना पाहिलेलं नसतं. मग अक्षय रमाला फोन करतो आणि सांगतो की रमा, अण्णा इकडे मला कुठेही सापडत नाही आहेत, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. रमा म्हणते, काय वाटेल ते करू आपण, पण अण्णांना शोधून काढूच. अक्षय म्हणतो, हो रमा, काळजी करू नको, करू आपण काहीतरी, काळजी घे तू तुझी. त्यावर रमा सांगते, हो, काहीही झालं तरी अण्णांना शोधायचं आहे, अण्णांना काही झालेलं मला नाही चालणार, असे ती अक्षयला सांगते. अक्षय तिला म्हणतो, काळजी करू नकोस. त्यानंतर आता रमा ठरवते की नाही, आता अण्णांना शोधण्यासाठी मलाच काहीतरी केलं पाहिजे. त्यानंतर मग आता अक्षय हा घरी आलेला असतो. घरी आल्यावर मग आभ्या त्यांना म्हणत असतो, अरे ते सगळं ठीक आहे अक्षय, पण तुला असं कसं वाटतं की तो तामणकरांचाच माणूस आहे म्हणून. अक्षय म्हणतो, कारण तामणकरांनी म्हणाले होते ना की अण्णासाहेबांची सगळी प्रॉपर्टी ते स्वतःच्या नावावर करून घेणार म्हणून ते तामणकरच तर शोधत असणार आहे अण्णांना सह्यांसाठी, आणि त्याला वाटत असेल की अण्णा आमच्याबरोबर असतील म्हणून तो आमच्या मागे माणूस लावत असेल. त्याबरोबर आता आभ्या म्हणतो, नाही यार अक्षय, तू म्हणतोयस ते ठीक आहे, पण म्हणजे मला असं वाटतं आहे की दुसरी कोणी व्यक्तीसुद्धा असू शकते ना, जे अण्णासाहेबांना शोधत असेल म्हणून. फक्त तो तामणकरच शोधतो असं कशावरून. त्याबरोबर आता ही गोष्ट आनंदच्यासुद्धा लक्षात येते आणि आनंद म्हणतो, एक मिनटं अक्षय, अभ्याला काय म्हणायचं आहे ते मला पटतंय. त्यावर अक्षय म्हणतो, काय म्हणायचं आहे. त्यावर आनंद म्हणतो, बघ, म्हणजे त्या तामणकराच्या वकिलाने अण्णांना सोडवलंच नसेल, अण्णांना सोडवणारी व्यक्ती कोणीतरी दुसरीच असेल, आणि त्या तामणकराला अण्णांच्या सह्या हव्या आहेत, म्हणून तो तामणकरांचा माणूस, जो तामणकरांनी तुमच्या मागे लावला आहे, ज्याला वाटतं आहे की अण्णा तुमच्याबरोबर आहेत, तो तुमच्या पाठी फिरतोय कारण तो अण्णांना शोधतोय. त्याबरोबर अभ्या म्हणतो, किंवा असंही असू शकतं की भलतीच कोणीतरी व्यक्तीसुद्धा अण्णांना शोधत असेल, म्हणून म्हणजे त्यांनी बेल केली असेल आणि अण्णा तामणकराकडे जात असतील म्हणून ती शोधत असेल, असंही काही असू शकतं की. त्यावर अक्षय म्हणतो, हो, हे सगळंच तुमचं बरोबर आहे, पण ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. आता काहीही करून लवकरात लवकर अण्णांना शोधून काढलं पाहिजे. बरं मला सांगा, रमा कुठे. त्यावर मग सगळेजण म्हणतात की रमा तर तिकडे गेली आहे, ते वकील आहेत ना तुमचे, त्यांच्याकडे. त्यावर अक्षय म्हणतो, काय, रमा त्यांच्याकडे गेली आहे, पण तुम्ही का पाठवलं तिला तिकडे. मी सांगितलं होतं ना, मी येईपर्यंत कुणीही घरातनं बाहेर पडू नका म्हणून. मग तो म्हणतो की अरे आम्ही सांगितलं तिला, पण तिने नाही ऐकलं आमचं. तर दुसऱ्या बाजूला आता रमा ही दीक्षितांना म्हणत असते, दीक्षित, मला तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर डिस्कस करायचं आहे. दीक्षित म्हणतात, रमा तू एवढ्या अचानक आलीस त्यावरूनच मला कळलं. काय झालं, बोल. त्यावर रमा म्हणू लागते, दीक्षित, मला एक गोष्ट सांगा, ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपण लीगल प्रोसिजर काय करू शकतो. दीक्षित म्हणतात, सॉरी रमा, लीगल प्रोसिजर आपण काहीच नाही करू शकत. आपल्याकडे सध्या आता एकच पर्याय आहे, आणि तो म्हणजे अण्णासाहेबांची सर्व प्रॉपर्टी त्या तामणकरांच्या नावावर करून मोकळं व्हायचं. त्यावर रमा म्हणते, नाही करू शकत, कारण अण्णांनी हे सगळं उभं करायला खूप कष्ट केलेत, खूप मेहनत केली आहे. आपण हायकोर्टात जाऊन अपील नाही का करू शकत या सर्वासाठी. त्यावर मग लगेचच तामणकर म्हणतात, ना च्या विरोधात काहीही बोलणं योग्य नाही आहे, कारण तो व्यावसायिक नाही, तो शिकारी आहे, तो उद्योजक नाही, तो शिकारी आहे, असं आता दीक्षित रमाला सांगतात. ते रमाला म्हणतात, अगं त्याच्या विरोधात काहीतरी करायला जाणं म्हणजे वेळ आणि पैसा दोघांचीही बर्बादी करण्यालायक आहे. त्यापेक्षा उगाचच्या उगाच आपण फार रिस्क नको घ्यायला, आपण जे तो बोलतोय तसं करून मोकळं व्हायला हवं. तर दुसऱ्या बाजूला तारा, पार्थ आणि आर्था तिघं घरी येत असतात. आर्थाला आता पार्थ विचारतो, तुला काय बनायचं आहे का आर्था, तुला नासामध्ये जायचं आहे म्हणून तू एवढा अभ्यास करतेस ना. त्यावर आर्था म्हणते, हो, मला नासामध्ये सायंटिस्ट बनायचं आहे. त्याबरोबर लगेचच आता तिला तारा म्हणते, ए डंबो, आधी 10th तर पास हो, मग नासामध्ये जाण्याची स्वप्न बघ. इतक्यात पार्थ म्हणतो, ही लोकं आपल्याकडे असं का बघतायत. त्यावर तारा म्हणते, मी काल रील पोस्ट केली होती ना, मे बी ती रील व्हायरल झाली असेल म्हणून हे माझे फॅन्स आहेत आणि हे आपल्याकडे असं बघतायत. त्याबरोबर आर्था म्हणते, नाही ताराताई, ते तुझे फॅन्स वगैरे काही नाही आहे, काहीतरी गडबड आहे, हे आपल्याकडे विचित्रपणे बघतायत. इतक्यात आता त्यातली एक बाई येते आणि ताराचा हात पकडते, आणि आता ते लोक म्हणायला लागतात की हीच आहे ना, हीच
त्या रमा कर्णिकच्या घरची मुलं आहेत ना, हां, आमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय, आमच्या मुलांचं शिक्षण बंद पाडताय आणि स्वतः मात्र मस्त फिरताय रे. हां, काय केलं तुमच्या त्या रमाने आणि तुमच्या त्या अण्णासाहेबांनी? सांगा ना. कुठं गेले तोंड काळं करून? कुठं गेले आम्हाला फसवून? त्यावर मग तारा म्हणते, ओ तुम्ही आम्हाला सोडा. तुम्ही त्यांच्यासाठी माझा हात का पकडलात? हाऊ डेअर यू टच मी? जे काही विचारायचं असेल ना ते जा आणि त्या रमाला आणि त्या अण्णांना विचारा ना, तुमच्यात हिंमत असेल तर. उगाचच्या उगाच आम्हाला का अडवताय? त्याबरोबर लगेच तो माणूस म्हणतो, नीट बोलायचं. काय समजता गं तुम्ही लोक स्वतःला श्रीमंत माणसं? हां, आमच्या मुलांचे आयुष्य घडवणार, भविष्य घडवणार असं आम्हाला स्वप्न दाखवलं आणि आता आम्हाला फसवताय हो? हां, का करताय हे सगळं? का म्हणून शाळा विकली तुम्ही? हां, शाळा विकून टोकून सगळं पळून चाललात होय? काय वाटलं तुम्हाला? तुम्हाला कोणी विचारणार नाही? तुम्हाला कोणी थांबवणार नाही? त्यावर मग तारा म्हणते, मला काय माहिती? आणि हे बघा, तुम्हाला जे काही विचारायचं असेल, जे काही बोलायचं असेल ना, ते जायचं आणि रमाला आणि त्या अण्णासाहेब कर्णिकांना बोलायचं. माझ्याशी त्यांचा काहीही संबंध नाही आहे, समजलं ना? मला नाही थांबवायचा. त्याबरोबर लगेचच एक बाई म्हणू लागते, या रमाच्या घरातले सगळेच वाटतं असेच आहेत, उलट्या खोपडीचे, उद्धट. बघ ना एवढीशी पोरगी पण एक जर उत्तर देते का सरळ? तोपर्यंत पार्थ आणि आर्था हे दोघंजणं पळ काढतात. आता ताराला मात्र पळायला भेटत नाही, कारण ताराचा हात त्या बाईने पकडलेला असतो. ती बाई ताराला म्हणते, जर एवढंच वाटत असेल ना, जर सुटायचं असेल ना इकडनं, तर फोन कर, चल फोन कर त्या रमा कर्णिकला आणि अण्णासाहेबांना आणि बोलवून घे इकडं. त्याबरोबर आता आर्था म्हणत असते, पार्थ दादा, अरे हे सगळं काय सुरू आहे? हे लोक का असं वागतायत आपल्याबरोबर? त्यावर मग पार्थ म्हणतो, हे सगळं त्या अण्णासाहेबांच्या आणि रमा मामीमुळे झालं आहे. रमा काकूच्या गोष्टींमुळे आणि अण्णासाहेबांच्या गोष्टींमुळे लोक आपल्याला त्रास देतात. तर इकडे ती बाई म्हणत असते, लाव फोन लाव त्या रमा कर्णिकला, बोलव इकडे, बोलव. तारा मात्र काहीच ऐकत नसते. ती म्हणत असते, सोडा मला. पण ते लोक काही सोडतही नसतात. त्यानंतर मग तारा, आर्था आणि पार्थ सगळ्यांना घरी आणलेलं असतं. आता मयुरी ताराला पाणी वगैरे देते आणि ती विचारत असते, तू ठीक आहेस ना? त्या लोकांनी तुम्हाला काही केलं नाही ना? तुम्ही तिघंही व्यवस्थित आहात ना? आर्था, तारा, त्या लोकांनी तुम्हाला कुठे टच वगैरे नाही केलं ना? हे बघा, काही असेल तर सांगून टाका, घाबरू नका. काही केलं आहे का त्यांनी कोणी तुम्हाला? त्याबरोबर मग तारा नकारार्थी मान डोलावते. त्याबरोबर आता लगेचच इकडे आनंद हा पार्थवरती चिडतो. तो पार्थला म्हणत असतो, काय रे भाऊ आहेस ना तू त्यांचा? तूही होतास ना तिथे? मग ती तुझी जबाबदारी होती ना की तू त्यांना सेफली बाहेर पाडायचं. हां, सेफली बाहेर पाडायचं राहिलं दूर, तू पळून गेलास तिकडनं. पार्थ, तुझ्याशी बोलतोय मी. त्याबरोबर मग आता पार्थला ओरडू नका असं तारा म्हणते. त्यावर आता लगेचच आनंद म्हणतो, पार्थ काय? बघ, अजूनही ती तुझी बाजू घेते आणि तुला काही कळतं का नाही? कसा काय तू सोडून गेलास तिला? हां, तुला अक्कल आहे का? बहीण आहे ना ती तुझी? काय विचारतोय मी? भाऊ आहेस ना तू? त्याबरोबर मग तारा म्हणते, मामा प्लीज स्टॉप इट. नको ओरडूस तू पार्थला. या सगळ्यामध्ये पार्थची काही चूक नाही आहे. जर दोष असेल ना कोणाचा तर त्या रमाचा आणि त्या अण्णांचा आहे. त्यांच्यामुळे होतं हे सगळं. त्यांची शाळा ते बंद करतायत आणि लोक आपल्याला दोष देत आहेत. त्यांनी जाऊन त्यांचं निस्तरायचं ना. त्याबरोबर मयुरी म्हणते, आर्था का तारा काय बोलतेस तू? हे तुझं तुला कळतं आहे का? त्यावर ती म्हणते, हो मला व्यवस्थित कळतं आहे. त्या रमामुळेच होतो आहे ना हा सगळा त्रास आपल्याला. त्यावर मयुरी म्हणते, तारा बिहेव युअर सेल्फ. रमाबद्दल काहीही बोलू नकोस. त्याबरोबर मग आता तारा म्हणते, मी चुकीचं काही बोलतच नाही आहे. त्याबरोबर मग आता वाद वाढत असतो. त्यावेळी अभि म्हणतो, एक मिनटं, तारा सगळंच चुकीचं बोलते असं मला नाही वाटत आहे. म्हणजे हे सगळं होतं आहे ते अण्णासाहेबांमुळे होतं आहे, ह्याला काही गत्यंतर नाही आहे. म्हणजे बघा ना, विचार करा ना सारासार. त्या अण्णासाहेबांचं नक्की काय झालं, रमाचं काय झालं आहे, आपल्याला काहीही माहीत नाही आहे आणि त्या सगळ्याची झळ मात्र आपल्या मुलांना बसते आहे. त्यावर आनंद म्हणतो, हे बघ, मला तुझं सगळं पटतं आहे अभि, पण काय आहे ना, आत्ता सध्या रमाची ती मनस्थिती, ती अवस्था नाही आहे. आपण जर तिच्याबरोबर सध्या या विषयावरती डिस्कस करायला गेलो ना तर रमा खूप हालेल, तिला वाईट वाटेल आणि सध्या तिला आपल्या सपोर्टची, तिला आपल्या आधाराची गरज आहे. त्याबरोबर आता मयुरीसुद्धा म्हणते, हो ना, रमा या घरची सून आहे आणि आता आपणच तिला समजून घेतलं पाहिजे ना.
आभी म्हणतो, अरे मी कुठं नाही म्हणतोय, मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय. आपण रमाला साथ दिली पाहिजे, आपण तिला समजून घेतलं पाहिजे, सर्व गोष्टीत मी तुमच्याबरोबर आहे ना. पण म्हणून आपल्या मुलांच्या जीवाला काही त्रास होईल तर आपण शांत नाही ना राहू शकत. त्यावेळी आई आजी तिकडे येतात आणि म्हणत असतात, अरे कशासाठी चालली आहे एवढी चर्चा? हां, अरे आतापर्यंत काय आपल्या मुकादमांवर कमी संकटं आली का? आपण कमी संकटांचा सामना केला आहे का आजवर? तर ह्या एका संकटाला बघून तुम्हा लोकांना एवढं टेन्शन आलं आहे ते? उगाचच्या उगाच काळजी करण्यासारखं काहीही नाही आहे, समजलं ना? आणि इतका विचार तर मुळात कुणी करूच नका. आणि आभी तू काय बोलतोयस तू? रमाने आतापर्यंत आपल्यासाठी किती काही केलं आहे. त्यावर मग आता आभी म्हणतो, अगं आजी मी नाही म्हणत नाही आहे, पण मुलांचं काय? त्याबरोबर आजी म्हणते, मुलांची काळजी कोणीही करू नका, ती सगळ्या मुलांची जबाबदारी मी घेते, मुलांना काही त्रास होणार नाही हे माझी तुम्हाला सगळ्यांना खात्री आहे. त्याबरोबर तारा म्हणते, ती रमा तुम्हाला पुन्हा एकदा बरबाद करणार बघा. त्याबरोबर मयुरी म्हणते, तारा बिहेव युअरसेल्फ, आतमध्ये जा, उठ. त्याबरोबर तारा लगेच उठते आणि आत जाते. तर इकडे आता रमा ही गाडीमध्ये बसलेली असते आणि ती विचार करत असते की काहीतरी गडबड नक्की आहे. अण्णा मला न सांगता असे कुठेच निघून जाणार नाही. आणि जर तामणकर त्यांचा मित्र होता तर ते तामणकराबद्दल ह्याआधी माझ्याशी का कधी बोलले नसतील? ते माझ्याबरोबर तर कधीतरी बोलले असतील. आणि त्यांनी प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स बनवले ते सुद्धा काहीही मला न सांगता. अण्णा असं नक्कीच नाही वागू शकत. इतक्यात आता त्या ठिकाणी काही लोक येतात. आता ती लोकं येतात आणि रमाला म्हणतात, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. त्याबरोबर रमा आता गाडीत बसलेली घाबरते. लोक म्हणत असतात, ओ आर के मॅडम, तोंड लपवून गाडीत कुठं बसलाय? उठा उठा, उतरा, खाली उतरा, आम्हाला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. दार उघडा रमा मॅडम, ओ आर के मॅडम, दार उघडा, बाहेर या, दार उघडा. त्याबरोबर मग आता रमा आणखीन घाबरते. ती लोक म्हणत असतात, ओ बाई या या, बाहेर या. त्याबरोबर मग आता दरवाजा उघडून बायका रमाला काचेच्या बाहेर आणायचा प्रयत्न करतात. आता काही लोक म्हणत असतात की आम्हाला फसवून तर फसवून लुबाडून मस्त निवांत गाडीत बसलाय होय. हां, त्या अण्णासाहेबांनी आमच्या पोरांचं भविष्य घडवणार, आयुष्य घडवणार अशी आम्हाला स्वप्न दिली, अशी आम्हाला आश्वासनं दाखवली आणि आत्ता आमच्या पोरांचं चालू वर्ष बरबाद करायला निघालायत काय? त्याबरोबर रमा म्हणत असते, एक मिनटं, काय बोलताय तुम्ही हे सगळे? हे बघा, असं काहीही होणार नाही आहे. अण्णा कुणालाही फसवणार नाही आहेत. तुम्हाला चांगलं माहिती आहे अण्णांबद्दल, मी तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही आहे. त्यावर मग आता लगेचच तो माणूस म्हणतो, ओ ते अण्णा पळून गेलेत, तुम्हाला काय वाटतं? माहीत नाही आहे होय आम्हाला? तुमच्यासारखी श्रीमंत लोक ना तुमच्यावर विश्वासच नाही ठेवला पाहिजे, नाहीतरी फ्रॉड करता आणि परदेशात पळून जाता. रमा म्हणते, अहो पण आम्ही असं नाही करणार आहोत. आम्ही का करू असं? अण्णांनी आजपर्यंत कोणाला तरी फसवलं आहे का? कोणाला तरी लुबाडलं आहे का? मग आज का आम्ही कोणाला फसवू? आम्ही सुद्धा अण्णांना शोधतोय, प्लीज ऐकून घ्या. त्याबरोबर ती लोकं म्हणतात, काही नाही ऐकायचं आम्हाला आणि काही सांगूही नका तुम्ही आम्हाला. उगाचच्या उगाच नाटकं करताय सगळी. हां, नाटकं आहेत तुमची. जर तुम्हाला शाळा चालवायचीच नव्हती तर आमच्याकडनं डोनेशन्स कशाला घेतली शाळा चालवण्याच्या नावाखाली? का फसवलं आम्हाला? आमच्या मुलांचं चालू वर्ष वाया जाईल याचा विचार नाही आला का तुमच्या डोक्यात? हां. त्याबरोबर मग आता एक बाई म्हणायला लागते की ते काही नाही, यांना असं सुखासुखी सोडायचंच नाही आहे आपण. रमा म्हणते, अहो सोडा माझे हात, काय करताय हे, मला का पकडताय? त्याबरोबर एक माणूस म्हणतो, ए बाई सोड बिडू नका हिचे हात, नाही तर पुन्हा पळून बिळून जायची ही पण तिच्या बापासारखी. आपण ना रमाला त्रास द्यायचा, आपण एकदा का पोरीला त्रास दिला ना की बाप बरोबर बाहेर येतोय की नाही बघालच. त्याबरोबर मग इकडे लगेच एक बाई तिकडे काळे हात घेऊन येते रमाच्या तोंडाला काळं फासण्यासाठी. आता रमाच्या तोंडाला ती काळं फासणारच असते. इतक्यात अक्षय तिकडे येतो आणि अक्षय तिचे हात पकडतो आणि म्हणतो, काय सुरू आहे तुमचं हे सगळं? सोडा, सोडा तिला. आणि मग अक्षय रमाला सोडवतो आणि म्हणत असतो, लांब व्हा, काय चाललं आहे, का बघताय हे सगळं? त्याबरोबर मग ती लोकं म्हणायला लागतात, त्या अण्णासाहेबांनी फसवलं आहे आम्हाला. त्यावर अक्षय म्हणतो, नाही फसवलं आहे कोणालाही अण्णासाहेबांनी, समजलं? नाही फसवलं आहे. आणि जसे तुम्हाला अण्णासाहेब कुठे आहेत, काय आहेत, कधी येतील याचे प्रश्न पडलेत ना, तेच प्रश्न आम्हालाही पडलेत. हात जोडतो मी तुमच्यासमोर, उगाचच्या उगाच आम्हाला त्रास देऊन एकटं पाडण्यापेक्षा आमची साथ द्या, आम्हाला मदत करा, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. ह्या मुलीला तुमच्या मदतीची गरज आहे अण्णांच्या, खरंच.
अहो आम्ही का फसवून जाऊ तुम्हाला? आता ही कुठे गेली होती माहिती आहे? वकील साहेबांकडे गेली होती. वकिलाला जाऊन भेटली आहे ती. वकिलाला तिने विचारलं की या सगळ्यामध्ये लीगल प्रोसिजर काय करता येईल, लीगल मार्ग काय काढता येईल, मग कशासाठी करते ती हे सगळं? आम्ही अजूनही इथेच आहोत, याचा अर्थ आम्हाला पळून जायचं नाही आहे आणि आम्ही पळून जाणारही नाही आहोत. जे काही असेल की नाही मोक्ष आम्ही लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्याबरोबर लगेचच इकडे एक माणूस म्हणायला लागतो की खोटं बोलतायत ही लोक. त्यावर अक्षय म्हणतो, अहो का खोटं बोलेन मी? काही काय बोलताय? खोटं बोलतोय? कशासाठी खोटं बोलू? हां, मी खोटं बोलत नाही आहे. मी खरं सांगतोय की आम्ही अण्णांना शोधून काढू, पण त्यासाठी तुम्ही थोडा वेळ तर दिला पाहिजे. जर वेळच नाही दिला तर आम्ही अण्णांना कुठून आणि कसं शोधणार? हां, थांबा ना थोडं. त्याबरोबर तो माणूस म्हणतो, नाही ते काही नाही, खोटं आहे. ही श्रीमंत लोक असंच खोटं बोलतात आणि नंतर ना आपल्यासारख्या सामान्य माणसाला फसवून लुबाडून निघून जातात. अक्षय म्हणतो, अहो पण आम्ही नाही फसवणार आहोत तुम्हाला, आम्ही म्हटलं ना. त्याबरोबर इकडे ती लोक म्हणतात की नाही आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही आहे. आणि मग आता ती बाई काळं लावायला पुढे येत असते. त्यावेळी अक्षय तिला थांबवू लागतो. थांबा प्लीज थांबा. अक्षय आता लोकांच्या समोर हात जोडतो फायनली आणि म्हणत असतो, थांबा प्लीज थांबवा हे सगळं. कंटाळा आला आहे आम्हाला सुद्धा या सर्वाचा. आणि मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो, पुढच्या 15 दिवसात अण्णासाहेब कर्णिक कुठे आहेत, त्यांचं काय झालं आणि शाळेचं पुढं काय होणार आहे, ह्या सर्व गोष्टींची माहिती मी स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचवेन. त्यावर माणसं म्हणतात, पण जर नाही पोचवली तर काय करायचं सांगा ना? आम्ही म्हटलं की आमचा विश्वासच नाही आहे म्हणून. त्याबरोबर अक्षय म्हणतो, जर नाही पोचवली माहिती तर तुम्ही जी शिक्षा द्याल ती शिक्षा आम्हाला मान्य असेल. बस प्लीज, आम्ही पळून जाणार नाही आहोत. आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही इथेच राहणार आहोत, कळलं का? त्याबरोबर तो माणूस म्हणत असतो, आम्हाला सगळी माहिती द्यायची. त्याबरोबर रमा आणि अक्षय म्हणतात की हो देऊ. आणि मग ते दोघंही जणं लोकांच्या समोर हात जोडतात. त्याबरोबर लोक आता तिकडनं निघून जातात. आता लोक तिकडनं गेल्याच्या नंतर लगेचच पहिलं तर अक्षय रमाला जवळ घेतो, रमाला मिठी मारतो. रमाला मिठी मारल्यावर तो रमाला विचारत असतो, तू ठीक आहेस ना? तुला काही झालेलं नाही आहे ना? तुला कोणी काही केलं नाही आहे ना? रमा अक्षयला नाही म्हणते. आता रमा खूप खरं तर घाबरलेली असते, भेदरलेली असते आणि अक्षय हा त्या घाबरलेल्या भेदरलेल्या रमाला आधार देत असतो, धीर देत असतो आणि तिला सांगत असतो की घाबरू नकोस, काळजी करू नकोस, मी आहे. तर दुसऱ्या बाजूला रमा म्हणत असते की आपल्याला काहीही करून त्यात तामण करायला भेटलं पाहिजे. आपण हवी तर सगळी प्रॉपर्टी करून टाकू त्याच्या नावावर, पण अण्णांना या सगळ्यातून सोडू खरंच. तर इकडे आता तामणकर हा शॅम्पियन उडवत असतो आणि म्हणत असतो की डार्लिंग मला असं झालं आहे, कधी एकदाची तुझी फ्लाईट आज लँड होती आणि कधी एकदाचा मी तुला भेटतोय, मी तुला बघतोय, असं म्हणत तो त्याच्या त्या बायकोचा फोटो बघत असतो. त्याबरोबर आता नंतर त्याची ती मोना डार्लिंग ही पार्टीमध्ये आलेली असते. पण आता मोना डार्लिंगच्या चेहऱ्यावरती मास्क असतो आणि त्याच पार्टीमध्ये अक्षय आणि रमासुद्धा आलेले असतात मोना डार्लिंगला भेटण्यासाठी. आता मोना डार्लिंग चेहऱ्यावरचा मास्क काढतच असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.